तस मी मान्यवरांना विनंती करेल विकी याला मॅन ऑफ द मॅच सन्मानित करायचे. संदीपजी भोईर यांना विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच विकी याला सन्मानित करायचे. यापुढील होणारी मॅच टीम विश्वगड आणि टीम दादूचा पाडा. दुसऱ्या सत्रातील पहिली मॅच आणि दुसऱ्या सत्रातल्या सर्व मॅचेस ज्या आहेत त्या 3 षटकांच्या होतील. चला वळतोय मैदानाकडे. पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला राकेश. 2 सलामीचे फलंदाज जितेन आणि विपुल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जातोय षटकाच्या हातामध्ये. यस एका बाजूला टीम पारिवली तर एका बाजूला टीम अनगाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यस आईगाव देवी पारिवली आणि जय संतोषी माता अनगाव अशी मॅच. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान हाताळला होता. फलंदाजाला एका जागेवरती उभं केलं. निघून जातोय चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 0. यस कोणत्या प्रकारचं आता खातं उघडलं नाहीये. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असताना गोलंदाज राकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. अप्रतिम चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. यस आतापर्यंत जर विचार केला तर वेळ वाजून झाले ती 12:37. पण वातावरण असं आहे की वाटत नाही 12:37. जर दुपारचं सत्र चालू झालंय पण असं वाटतं की सकाळचं सत्र आहे की काय. 3 चेंडूचा खेळ झाला. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत आणि या 3 चेंडू मध्ये धाव खर्च केली किती तर ती म्हणजे 0. म्हणजे अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा. पॉवर प्ले मध्ये जर अशा प्रकारचे तुम्ही चेंडू हाताळत असाल तर यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज राकेश माफ करा फलंदाज जितेन याला मात्र एका जाग्यावरतीच उभं ठेवण्याचं काम केलं जात आहे गोलंदाजाकडनं. पुन्हा एकदा हा चेंडू हवेत. मिस टाइम स्ट्रोक होता पण गॅप मध्ये देखील आहे. पाठीमागे खेळाडू चेंडूला अडवतोय. फेकीपर्यंत एकदा वंकित केली जाते आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या आता मात्र श्री गणेशा खेळते. आता मात्र खातं उघडते. जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती. यस राकेश चौथ्या चेंडूवरती मात्र एक धाव पाहायला मिळाली. म्हणजे बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू हाताळले होते आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या श्री गणेशा केली जाते सांघिक आणि वैयक्तिक देखील. गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू इथे मात्र स्वतःच्या बॉलरमध्ये कलेक्ट करतोय. रनआउटची संधी पण सावरलं गेलं फलंदाज जितेन याने. यस खतऱ्याची घंटी त्याच्या मनामध्ये देखील वाजवती. आणखी एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यस एकच धाव आतापर्यंत दिले. 5 चेंडूंचा खेळ झालाय. एक शेवटचा चेंडू बाकी असेल पॉवर प्ले मध्ये आणि या पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील. यस अनेकदा बोलतोय ना की पॉवर प्ले मध्ये मोठे फटके पण इथे गोलंदाजाची चाणाक्षृती. पुढचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू देखील निर्धाव असेल आणि पंचांचा इशारा येतो. षटक समाप्त होईल. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल फक्त 1. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना कोणाला आणलं जाईल कोणाला प्रमोट केलं जाईल त्या आधी जाऊया डीजे विकी कडे.
थँक्यू दिसे. गोलंदाज विशाल सज्ज होतोय षटक क्रमांक दुसरं घेऊन. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक असेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 1. बिनबाद 1. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. हा चेंडू इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूवरती प्रहार करण्याला पाहायला मिळतोय. पाठीमागे यश खेळाडू तैनात आहे. यशकडनं झाली चुकी आणि त्याच्या जोरावरती धावा जमवल्या जातील त्या 2 आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. यस बघा जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसरी धाव देखील गेली आहे, कारण की कुठेतरी जोराने चेंडू उचलण्याचा प्रयत्न यशकडनं झालाय आणि त्याच्या जोरावरती ही चुकी पाहायला मिळाली. यस एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत टीम स्टेबल आहे पारिवली. पुढचा चेंडू हवेत चेंडू इथे खेळाडू तैनात आहे, पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल आणि फेकी परंतु 2 धावा अंकित करतायत आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. चेंडू क्रमांक 3 प्रगतीपथावरती असेल. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असताना गोलंदाज विशाल पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजीवरती. हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय. हवे चेंडू मिस टाइम स्ट्रोक. खेळाडू पोहोचतोय आणि करतोय चेंडूला कलेक्ट. विकेट क्रमांक पहिला आदरा बसताना. कमॉन डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होताना पाहायला मिळतोय मंदमतम बावळाने नितीन. जितेन हा मैदानाच्या बाहेर आलाय आणि त्याची जागे भरून काढण्यासाठी नितीन मैदानामध्ये सज्ज. अगदी 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू इथे चांगलं कनेक्शन आहे. लँड होतोय चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. दरम्यान साहिलजी कासार यांना विनंती करतोय शाही सन्मान व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. इथे गॅप मध्ये देखील आहे आणि निघून जातोय. पंचांचा इशारा येईल. सीमारेषे बाहेर. चौकार. 4 धावा आणखी जोडल्या जातील. कमॉन डीजे. किरण तर या 4 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये ती तब्बल 15 या आकड्यावरती. यस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर 1 विकेट मिळाला आणि त्यानंतर फलंदाजाने आता आपले मात्र रंग दाखवायला सुरुवात केली आहे. 1 षटकार 1 चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता. इथे निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा इशारा षटक समाप्त होते आणि 1-2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 15. यस पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 1 आणि दुसऱ्या षटकामध्ये जवळ धावा आल्या तर 14. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की यस पहिल्या षटकाच्या देखील धावा या षटकामध्ये जमवल्यात की काय. यस 1 विकेट देखील गमावला गेला, पण एका विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 15 या आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज यश सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीवरती. या संघाचा यशकडे देखील बघितलं जातं. खूप सारे कारोमदार याच्यावरती देखील असतं. बघत कशा प्रकारचं षटक हाताळतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल. पहिला चेंडू यश प्रहार करण्याचा प्रयत्नामध्ये मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेवरती थांबवलं गेलंय. या एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती 1 वाढेल, जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानवर. यास प्रथमतः फलंदाजी करताना आतापर्यंत 16 धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे अणगाव संघाची. पण इथून मी असं म्हणेन की 35+ जावंच लागेल, कारण की आजच्या दिवसात ज्या प्रकारचं वातावरण आहे त्या प्रकारचं 35 धावसंख्या देखील परिपक्व असू शकते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन. स्लोअर चेंडू होता, समजलं नाही. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली आणि पंचांचा इशारा काय येतोय. लेगबायच्या स्वरूपामध्ये एकदा अंकित करतायत आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. या दोन चेंडूच्या समाप्तीवरती धावसंख्या 17. 2 चेंडूवरती आतापर्यंत धावा वैयक्तिक जर विचार केला यशने खर्च केला तर 2. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असेल. हा चेंडू उडवलाय. खेळाडू तैनात असेल मागे, पण 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू. सीमारेषे बाहेर चौकार. डीजे गाडी दमदार याच्या बॅटीला चढली धार. मारला खणखणीत चौकार, गेला सीमा पार. बघा, मारला खणखणीत चौकार आणि चेंडू गेला सीमापार. असं मधुर संगीत आपल्याला पाहायला मिळालं डीजे निखिलच्या माध्यमातून. असं अप्रतिम गाण्यांचा भरमार त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. यस, यापुढील होणारी मॅच टीम विश्वगड आणि टीम दादूचा पाडा संघ. तुम्हाला ऑफिशियल शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. चला, नाणेफेकीच्या कक्षाकडे पोहोचायचंय. गोलंदाज यश पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हाफ ट्रॅकर चेंडू होता. या चेंडूवरती प्रहार केलाय. इथे देखील चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, पण अडवलं गेलंय. फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट करतात आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 23 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यश. फुलटॉस चेंडू, पंचांचा इशारा. नो चेंडू बीमरच्या स्वरूपामध्ये आणि आता मात्र बजर वाजलाय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यस, यॉर्कर चेंडू हाताळायचा प्रयत्न होता. चेंडूला वेग दिला, चेंडूला गती दिली, सगळं मिळालं, पण चेंडूला लाईन मिळाली नाही आणि चेंडू सरळ बीमरच्या स्वरूपामध्ये गेला यष्टरक्षकाच्या हातात. यस, नो+1 अशी 2 धावा मिळतील नक्कीच आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 25. फ्री हिटचा चेंडू असेल. स्लोअर चेंडू हाताळलाय. हवेत चेंडू मिसटाइम स्ट्रोक एकदा अंकित केली जाते आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावरती. बघा, ही झेल घेतली, पण फ्री हिटचा चेंडू असल्या कारणामुळे या फलंदाजाला एक जीवनदान नक्कीच मिळालाय. धावसंख्या 2.5 षटक समाप्त होताना पाहायला मिळते 26. गोलंदाज पुन्हा एकदा यश आपला शेवटचा चेंडू घेऊन. हा चेंडू उडवलाय. अगदी हवेमध्ये चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू तैनात असेल. एक धाव कंप्लीट करतोय. फेकी परत दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या 2 धावेच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 28 या आकड्यावरती. या 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एका षटकाचा खेळ अजून देखील बाकी असेल.
गोलंदाज सज्ज होतोय शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी. दर्शन पहिला चेंडू यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर होता, पण इम्पॅक्ट करतोय लाईन मध्ये आणि पंचांचा इशारा येईल निर्धाव चेंडू असेल. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली गेली आहे 28 या आकड्यावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर. यस 5 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विपुल. हा चेंडू पुन्हा एकदा फसवलाय, पुन्हा एकदा चकवलाय आणि आता मात्र आव्हान करतोय फलंदाजाला. गोलंदाज की दम आहे तो मार्के दिखाव, बघावं लागेल. 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. नक्की चेंडू येतोय आणि गोलंदाज दर्शन हा फक्त चेंडूचा फक्त दर्शन देतो फलंदाजाला आणि निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. त्यापुढे काहीच होत नाहीये, कारण की 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती वैयक्तिक जर बघायला गेली तर 0 आणि पूर्ण टोटल बघायला गेली तर 28. शेवटचे 4 चेंडू बाकी असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन. हाफ चेकर चेंडू होता इथे. चेंडूला फक्त दिशा दिली, सन्मान केलंय, एक धाव अंकित केली जाते. एका धावेवरती तू मे दमछाक पाहायला मिळेल आणि इथे रनआउटची संधी. फलंदाज होतोय बाद. ही आत्महत्याच होती. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर प्रवेशद्वार जो आहे एंट्री गेट तो खाली करायचे प्लीज. तिथे जे प्रशिक्षक आहेत त्यांना विनंती करेल. दरम्यान सुपेगावचे युवा नेतृत्व चंगो साहेब यांना देखील विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. त्याचबरोबर प्रवेशद्वार मध्ये ज्या गाड्या आहेत मी विनंती करेन प्रसिक वर्गाला. हा चेंडू उडवलाय, निघून जाईल सीमा रेषे बाहेर. षटकार. या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 35 या आकड्यावरती. चेंडूचा जर विचार केला तर चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 4. 35 धावसंख्या फलकावरती लागली गेली आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. गोलंदाज दर्शन सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल नितीन. पुढचा चेंडू इथे मात्र सेट डाव चेंडूला केलाय, पाठीमागे खेळाडू तैनात असेल. लॉंग पासून धावून येऊन चेंडूला अडवलेला आणि रनआउटची संधी. इथे होतोय फलंदाज बाद.
या षटकार बाहेर जर झेल घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि मगाशी ज्यांनी झेल घेतली होती त्यांना देखील पारितोषिक दिलं जात आहे आणि हे पारितोषिक आपल्याला लाभलंय. शिवसेना शाखा प्रमुख पोंडास यांच्याकडून षटकाराच्या बाहेर ज्या प्रेक्षक वर्गाने झेल घेईल त्यांना मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि जी मगाशी झेल घेतली होती त्यांना ते 200 रुपये दिले जाते. यस जेव्हा जेव्हा टुर्नामेंट होतं तेव्हा तेव्हा अशा प्रकारचं पारितोषिक त्यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळतोय. यस प्रेक्षकांचं देखील मनोरंजन आणि प्रेक्षकांना देखील या टुर्नामेंटमधून काहीतरी मिळावं अशी मात्र त्यांची एक योजना असते आणि त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. वळतोय नाणेफेकीच्या कक्षाकडे. नाणेफेकीसाठी करण्यासाठी मी आमंत्रित करेल प्रवीणजी भोईर साहेब यांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचंय. विजयासाठी 38 धावांची गरज असेल 38. तर वळतोय नाणेफेकीसाठी जिथे मात्र दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. एका बाजूला दादूचा बाडा संघाचे कर्णधार, एका बाजूला विश्वगड संघाचे कर्णधार आणि यस आमचे मान्यवर देखील इथपर्यंत पोहोचलेत आणि नाणेफेकी केली जाते. सर्वप्रथम नाण्याची ओळख करून द्यायची. एका बाजूला जय बजरंग तर एका बाजूला ज्ञानाबाई स्मृती. कॉलिंग कोण करणार? दादूचा बाडा संघ कॉलिंग करतोय. जय बजरंग अशी कॉलिंग आणि ज्ञानाबाई स्मृती असा नाण्याचा कौल पडलाय. तर विश्वगड संघ सर्वप्रथम नाणेचा कौल जिंकलाय. नाणेफेकीचा कौल जिंकून तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग. यस ओके ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. एक चांगला खेळ दाखवा. टीम विश्वगड वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नक्कीच वळतोय मॅच कडे पुन्हा एकदा. 38 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय आणि 38 धावांचं आव्हान पार पाडताना दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. एका बाजूला राहुल तर एका बाजूला विशाल आणि गोलंदाज कल्पेश मात्र षटक क्रमांक पहिला आणि पॉवर प्लेचं घेऊन सज्ज होतोय. पारिवली संघाच्या समोर 38 धावांचं आव्हान किती परिपक्व असेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये कळेल. गोलंदाज कल्पेश सज्ज होते पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं. 2 खेळाडू तैनात केलेत, एक ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये आणि एक लॉंग ऑफ मध्ये. असं मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय आणि त्यानुसार कशा प्रकारची गोलंदाजी होते ती म्हणजे बघावं लागेल अनगाव संघाची. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू इथे मात्र उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय बॅकवर्ड शॉट लेगच्या रिजन मध्ये. एका धावेसाठी आणि एका धावेच्या जोरावरती श्री गणेशा केला जातोय. खातं उघडलं जाते. ज्यावेळेस टीम अनगाव संघ फलंदाजी करत होता त्यावेळेस मात्र पहिले 3 चेंडू मात्र निर्धाव हाताळले होते. पण ज्यावेळेस पारिवली संघ फलंदाजीवरती आलाय म्हणजे एक धाव पहिल्या चेंडूवरती गेली म्हणजे पारिवली संघ एक पाऊल पुढे राहण्याचा प्रयत्न करतोय अनगाव संघाच्या पेक्षा. पण तो पुन्हा एकदा अनगाव संघ पारिवली संघाला मागे खेचेल का? पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. स्ट्रायकर एंडला फलंदाज राहुल. पुढचा चेंडू इथे चकवा मिळालाय फलंदाजाला. चकवा मिळालाय यष्टिरक्षकाला. चेंडू निघून जातोय डिक्लरच्या स्वरूपामध्ये एका धावेसाठी आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 2 या आकड्यावरती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. टीम विश्वगड संघाचा एक प्रतिनिधी मी विनंती करतोय आमच्यापर्यंत जोडा प्लीज. टीम विश्वगड पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. कल्पेश हा चेंडू उडवलाय हवेमध्ये आहे.
आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषे बाहेर, षटकार. यस, मला असं आता वाटतं की हा खेळ क्रिकेटचा नसून व्हॉलीबॉलचा आहे की काय, कारण की चेंडूला हातामधून पंच केला. 6 धावांसाठी जिथे होती जेल तिथे मिळतील 6 धावा. कमॉन डीजे. होऊन गेला असा नायक खरंच धुरंधर, होऊन गेला असा नायक खरंच धुरंधर. ठाणे जिल्ह्यात एक नंबर, ठाणे जिल्ह्यात एक नंबर, ज्ञानाबाई हा किंग मेकर, ठाणे जिल्ह्यात एक नंबर. यस, ज्या प्रेक्षकाने षटकाराच्या बाहेर जेल घेतली आहे त्या प्रेक्षकाला विनंती करेल, यस, आपलं 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. यस, वळतोय पुन्हा एकदा गोलंदाजा, सज्ज होत आहे. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये उडवलाय. गॅप मध्ये आहे चेंडू. वन बाउन्स चेंडूला कलेक्ट करताय की काय, यस, कलेक्ट केला जातोय आणि फेकी पर्यंत धावा जमवल्या जातील त्या 2, आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 10 या आकड्यावरती. यस, षटकाराच्या बाहेर कैलासजी शेलार साहेब, शिवसेना शाखा प्रमुख पुंडास यांच्याकडनं प्रत्येक बाहेरच्या साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते प्रेक्षक वर्ग इथपर्यंत जोडले जातील. यस, त्यांना देखील पारितोषिक सन्मानित केलं जाईल. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडूला प्रहार केल्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातो डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एका धावेसाठी आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावर 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. यस, सचिन भाऊ शेलार पारितोषिक सन्मानित करायचंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय आणि प्रेक्षकांना इथे असेल संधी पण गमावलीये. 6 धावांसाठी षटकार. मानाची सारी लोक ही भारी, मनी कुठलाच भेद भावना. मानाची सारी लोक ही भारी, मनी कुठलाच भेद भावना. थँक्यू डीजे. सीमारेषे बाहेर जे प्रेक्षक होते 200 रुपये हातात येऊन गेले त्यांच्या. यस, हातामध्ये आलटले आणि टप्पा पडून पुन्हा मैदानामध्ये गेले. यस, या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. यस, पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायची ही पारिवली संघाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. 2 षटकाराच्या जोरावरती 17 धावसंख्या. 18 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 21 धावांची गरज असेल. समीकरण अगदी सोपं जाऊन करून ठेवले पारिवली संघाने. ज्या प्रकारची फलंदाजी करतोय फलंदाज राहुल, आक्रमकता दाखवतोय, ही त्याची तीक्ष्णता दाखवतोय, ही त्याची ताकद दाखवतोय टीम अनगावच्या विपक्षामध्ये. आता मात्र विजयासाठी 18 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 21. तर गोलंदाजीवरती जितेन पुन्हा एकदा सज्ज होत आहे. 18 चेंडू 21 धावांची गरज असताना स्ट्रायकर एंडला फलंदाज विशाल पहिला चेंडू फेस करत असेल. हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता पण पंचांचा इशारा काय येतोय तर असेल वाईड चेंडू. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढतीये, जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. आता मात्र 18 चेंडू आणि विजयासाठी 20 धाव्यांची गरज असेल. 18 चेंडू 20 धावा, 20 धावा 18 चेंडू. समीकरण सोपं आहे. गोलंदाज जितेन पुन्हा एकदा सज्ज होते आपला पुढचा चेंडू घेऊन. स्ट्रायकर एंडला फलंदाज विशाल. हा चेंडू बॅटच्या फेस मध्ये तेवढासा आला नव्हता. तटवण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी, डायरेक्ट हिटची संधी देखील निर्माण केली होती आणि मी म्हणेन चाणाक्ष आहे हा खेळाडू, कारण की रिस्क घ्यावी लागेल. रिस्क घेता तरच तुम्ही कुठेतरी एक पाऊल पुढे असता आणि इथे मात्र तेच पाहायला मिळालंय. एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती.
एका चेंडूच्या समाप्तीनंतर 19. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू इथे मात्र एक धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो की काय बघायचं तू मे पाहायला मिळतंय, पण पंचांचा इशारा येतो वाईड +1. अशा 2 धावा असतील आणि 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. बॉल टू रन इक्वेशन आता मात्र जाऊन पोहोचले. 17 चेंडू विजयासाठी 17 धाव्यांची गरज असेल. धावसंख्या 21. विजयाचा लक्ष्याचा जर विचार केला तर 38 धावांचं हे लक्ष दिलं होतं आणि ते पार पाडताना धावसंख्या 21. एका चेंडूच्या समाप्तीनंतर दुसरा चेंडू प्रगतीपथावरती असताना गोलंदाज जितेन पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हा चेंडू बॅकफुटला गेलेत, प्रहार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मिस फील्ड आणि त्याच्या जोरावरती चेंडूला अडवलं जात आहे, पण फेकी पर्यंत धावा मात्र 2 दमवल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये जे प्रहार केले होते ना, त्यानंतर कुठेतरी मानसिकता ढासळलेत टीम माणगाव संघ. यस, त्यांचे शरीराने जर बघितलं गेलं तर शरीराने कुठेतरी आता मात्र खचलेत. पण मी म्हणेन हा खेळ क्रिकेटचा आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही कमबॅक देऊ शकतो, कधीही पलटवार देऊ शकतो. यस, फक्त शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देता आली पाहिजे, पण ती झुंज मिळेल की काय? आणि पुन्हा एकदा 200 रुपयाची संधी गमावलीये. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. 15 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज असेल. इथे मात्र रनआउटची संधी, पण एक धाव ही कंप्लीट केली जाते. यस, प्रेक्षक वर्गाने मी एकच म्हणेन की जेव्हा 200 रुपयाच्या मोहामध्ये तुम्ही जेल घ्यायला जाता तेव्हा स्वतःची पण काळजी घ्या. यस, दुखापत देखील होऊ शकते. यस, 200 रुपये मिळवा ना मिळो, 200 रुपये तुम्हाला खर्च येईल. गोलंदाज पुन्हा एकदा जितेन सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू इथे अक्रॉस दी हँड, चेंडूवरती प्रहार स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाकडनं चुकी, त्याचा फायदा उचलला जातोय समोरच्या संघाने आणि या 4 धावा मिळतील. या 4 धावांच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 34. विजयासाठी 4 धाव्यांची गरज असेल. तर आता मात्र विजयासाठी काहीशा धावांची गरज असेल. यस, प्रवेशद्वार जो आहे मुख्य तो खाली करायचे. आमचे मान्यवर इथे मात्र पोहोचतायत. दरम्यान शुभ आगमन होत आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी माननीय श्रीयुत हनुमानजी पाटील साहेब, ज्या प्रेक्षकांच्या प्रमुख पाहुण्यांची आपण वाट पाहत होतो, आतुरतेने वाट पाहत होतो, त्यांचं इथं शुभ आगमन झालंय.
तसे एक नक्कीच शुभ आगमन होत आहे. माननीय श्रीयुत हनुमानजी पाटील साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी. यस वेलकम वेलकम वेलकम. आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग सोनटक्के आयोजित ज्ञानबाई स्मृती चषक 2022 मध्ये हार्दिक 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 स्वागत आहे. आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता आपले प्रमुख पाहुणे माननीय श्रीयुत हनुमानजी पाटील साहेब यांचं शाही आगमन होत आहे. त्यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं इथे आगमन केलं जातोय. नक्कीच एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय माननीय श्री हनुमानजी पाटील साहेब यांचं इथे आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. डीजे वळतोय मैदानाकडे. यस विजयासाठी अजून देखील 4 धाब्यांची गरज असताना कोणता गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन येईल बघावं लागेल. यस नितीन हा गोलंदाज आलाय. यस नयन याच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवली गेली आहे. 12 चेंडू विजयासाठी 4 धाव्यांची गरज असेल. बारा चेंडू विजयासाठी 4 धाव्यांची गरज असेल. गोलंदाज नयन सज्ज होतोय आपला पहिला चेंडू घेऊन. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल विशाल. यावेळेस प्रहार केलाय आणि चेंडू येतोय. घेतली आहे काय जेल? सेकंड असू द्या. कोणी जेल घेतले? चला 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला लाभलं गेलंय. कैलाजी शेलार साहेब शिवसेना अध्यक्ष यस. चला ज्यांनी जेल घेतले त्यांना मी विनंती करतोय आपलं 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचे. कैलाजी शेलार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला लाभलंय. यस दरम्यान यस हनुमानजी पाटील साहेबांना मी विनंती करेन हे 200 रुपयाचं पारितोषिक सन्मानित करायचंय. हे 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला कैलाजी शेलार साहेब